शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला बायपास करत आता नाशिकने शिक्षण क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवण्यास सुरुवात केली आहे. मोठी परंपरा असलेल्या शिक्षण संस्था, तंत्रज्ञानासह औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, 2 विद्यापीठ, 1 स्वायत्त विद्यापीठ आणि स्पर्धा परीक्षा केंद्रासह बरेच काही अशा परिस्थितीत नाशिक आता नव्या शिक्षण धोरणासाठी तयार होत आहे. त्यामुळे पुण्याला पर्याय म्हणून नाशिककडे बघितले जात आहे. नवीन शिक्षण धोरण राबवण्यासाठी नाशिकच्या शिक्षण संस्था तयारी करत आहेत. अतिशय झपाट्याने बदलत चाललेल्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत समायोजन साधण्यासाठी भारतीय शैक्षणिक धोरणात बदल करणे क्रमप्राप्त होते. भारत हा तरुणांची मोठी शक्ती असलेला देश. माहिती क्षेत्रात महाशक्ती होण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात नेतृत्व हाती घेण्यासाठी नवीन राष्ट्रीय धोरण महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक येथे प्रज्ञा केंद्राचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. IMRT व्यवस्थापन संस्थेचे ऑडिटोरियम उभे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आलेल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख व स्वागत प्राध्यापक डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी यांनी केले. मराठा विद्याप्रसारक समाजाची ओळख व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर भास्कर डोके यांनी करून दिली, तर प्रज्ञा केंद्राची ओळख प्राध्यापक डॉक्टर मृदुला बेळे यांनी करून दिली. सुनील खांडबहाले लिखित हायटेक वे फॉरवर्ड पुस्तकाचे प्रकाशन यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आपली भूमिका ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी स्पष्ट केली. 3 मिनिटात तुम्ही जर संकेत नावाचा ॲप डाउनलोड केलेला असेल तर मेडिकल ग्रेड ECG तुम्हाला 5 रुपये फक्त, 1500 रुपये नव्हे. आता जी हाय टेक्नॉलॉजी केलेली आहे पूर्वी पॅटर्न आहे तुमच्या लक्षात, आणि इतर सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी केवळ ब्रेकथ्रू केलेलं नाही आहे, पण नेचर सारख्या जर्नलमध्ये त्याचं सायन्स पब्लिश झालं आहे. आत्ताच एका महिन्यापूर्वी प्रोसिडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स जे हायस्ट जर्नल आहे तिथे एक अंजनी वासेकर अवॉर्डी त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का, ॲक्सिडेंट होतो, ब्लिडिंग होतं आणि ते ब्लिडिंग बरंच वाढलं तर माणूस जातो. त्यांनी कायटोसॉन बेस एक नवीन सिस्टम काढली आणि त्यांनी ते अप्लाय केलं की 2 मिनिटात ब्लिडिंग थांबतं. भारतात तयार केलेलं आहे युवा माऊली म्हणून, 42 देशात गेलेलं आहे आणि जवळजवळ 40हून जास्त मिलिटरी ते वापरतात. आता भारत हे करू शकतो. आणि असं बघा, त्याने याच्यावर पॅटर्न घेतली आहे, त्याने याच्यावर पब्लिश पेपर प्रोसिडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्समध्ये केलं आहे आणि ही इज क्रिएटिंग वेल हायली सक्सेसफुल बिझनेसमॅन सरस्वती टेलर. हे नवीन मॉडेल आहे भारतासाठी, तरुण मुलांसाठी, आणि त्याचा जगाला फायदा सुद्धा. इट इज नॉट जस्ट डुईंग वेल, इट इज जस्ट डुईंग गुड, नॉट फॉर युअर सेल्फ, फॉर द सोसायटी. हे एक उदाहरण तुम्हाला दाखवतं की आपण काय करू शकतो. सगळ्या जगात आपले पंतप्रधान म्हणतात मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड. फॉर द वर्ल्ड होणार नाही जोपर्यंत तुम्ही पॅटर्न तिकडे केलेलं नाही, नाहीतर तुम्हाला तिकडे प्रोडक्शन करता येणार नाही. पण त्याच वेळी उच्च कोटीचं असं तंत्रज्ञान आपण करू शकतो. हा माझ्या आयुष्यातला अनुभव आहे. तर त्यामध्ये काय असतं की पॅटर्न्समध्ये सुद्धा दुसरं पॅटर्न आपण म्हणालात त्याप्रमाणे करण्यात अर्थ नाही, इट्स अ पीस ऑफ पेपर, कळलं का. पण त्याचा वापर आपण करायला पाहिजे, त्याचं कमर्शियलायझेशन व्हायला पाहिजे. पण ही जी पॅटर्नची डेटाबेस आहे त्याच्यामधनं आता नवीन सॉफ्टवेअर अशी आलेली आहे की त्यातून नवीन नवीन आपल्याला काय काय मिळतं, कळलं की नाही. एक काहीतरी समजा आपण शोध लावलेला असला एका क्षेत्रामध्ये, त्याचा सदर केंद्र हे आमच्या फार्मसी महाविद्यालयामध्ये स्थापन झालेले आहे. त्याची संधी आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी मयूर समाज संचलित IMRT संस्थेचे संचालक डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी व त्यांचे सहकारी शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांची संस्था चुकीची होती, तर मी काय केलं, 10 अशी चुकीची पॅटर्न घेतली, संस्कृत श्लोक घेतले, त्यांचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलं आणि त्या बैठकीत त्यांना दाखवलं की तुम्हाला वाटतं की हे नवीन नाविन्य याच्यामध्ये म्हणून तुम्ही दिलेलं आहे बघा, हे माझ्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी केलेलं, असं 10 दाखवलं. मग ते मला ह्याच्यात घेऊन गेले पॅटर्न ऑफिसच्या सर्च सिस्टममध्ये. ते म्हणजे जेव्हा तुमचं पॅटर्न येतं ॲप्लिकेशन तर आम्ही कम्प्युटरवर जातो, मग कीबोर्ड्स वापरतो, पावडर कर शकतो. तर
पॅटर्न केरांचा आपल्याला एकच मेसेज आहे की सरस्वती ते लक्ष्मी हे करणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. माझे जॉर्ज व्हाईटसेट्स नावाचे मित्र होते आहेत हार्वर्डमध्ये. मी रिलायन्स इनोव्हेशन काउन्सिलचा चेअरमन होतो ना, त्यामध्ये नोबेल लॉरेट्स आणि जॉर्ज व्हाईटसेट होते. त्या जॉर्ज व्हाईटसेटचं एक्झाम्पल दिलं मला. ही द हायेस्ट सायटेड सायंटिस्ट इन द वर्ल्ड. एच इंडेक्स आपण जे म्हणतो ना, तेव्हा सेनारावांचे वगैरे 100-125 वगैरे असतात, त्यांचं 200हून जास्त, म्हणजे लक्षात आणा किती आहे. बट द मार्केट कॅप ऑफ हिज कंपनीज विच हॅज क्रिएटेड ॲज स्टार्टअप्स फ्रॉम हार्वर्ड किती असेल? $30 billion. सरस्वती हायेस्ट सायटेड सायंटिस्ट, लक्ष्मी. तर भेद करू नका. सरस्वतीची एका दिवशी पूजा, लक्ष्मीची दुसऱ्या दिवशी, ठीक आहे. पण सरस्वती ते लक्ष्मी, जसं सिलिकॉन व्हॅलीने दाखवलं तशी आपण करा आणि ती ह्या पुण्यभूमीत व्हावी, या ज्ञाननगरीत व्हावी, अशी ईश्वराची मी प्रार्थना करतो आणि मानतो. हे मोठं डेअरिंग होतं बरं का आयुष्यामध्ये. ते दुर्मिळ आयुष्यामध्ये तुम्ही म्हणता मला रिस्क हा त्यातला महत्त्वाचा भाग असतो. 39 वर्षामध्ये आमच्याकडे अमेरिकन पॅटर्न नव्हतं. 39 वर्षामध्ये. आणि मी म्हटलं आम्ही पॅटर्न काढू, आणि 2 वर्षामध्ये 30 लोकांची कॉपी करत होते, रिव्हर्स इंजिनिअरिंग करत होते. $1 million कळलं का? लायसन्सिंग फी 3 पॅटर्नसाठी आम्ही देऊन 2 वर्षामध्ये आपण ते करून दाखवलं. आणि त्याच्यानंतर मग जग बदललं. जग बदललं कारण जनरल इलेक्ट्रिकचे जॅक वेल्च म्हणाले की इफ दे आर सो गुड वी शुड बी देअर. आणि त्यांनी बँगलोरमध्ये R&D सेंटर सुरू केलं. तिथे माझ्या नावाने एक कॉन्फरन्स रूमसुद्धा त्यांनी केली त्यावेळी, कारण आमचा त्यावेळचा हे होते संबंध होते. आणि त्याच्यानंतर आज एक जनरल इलेक्ट्रिकचं सेंटर, आता 1200 R&D सेंटर झालं. काय समजलं जातं. नरसिंहा होते एरोनॉटिकल इंजिनियर, ते आज नाही आहेत. माझे गुरु प्रोफेसर शर्मा आणि मी, म्हणजे आता आम्ही फक्त 2 हयात आहोत त्यांनी केलेल्या आहे. तर त्यांनी हायेस्ट सायंटिफिक आहे सरस्वती. पण त्याच वर्षी मला JRD टाटा कॉर्पोरेट लिडरशिप अवॉर्ड मिळाला. हे फक्त उद्योजकांना दिलं जातं. माझ्या हाती होते नारायण मूर्ती, ज्याचं पोत तुम्ही दिलेलं आहे, आणि माझ्यानंतर आले प्रेमजी. तर लोक नेहमी म्हणायचे असे लक्ष्मी, सरस्वती आणि लक्ष्मी. पण सरस्वती नव्हे, सरस्वतीकडनं लक्ष्मीकडे जाण्याचा मार्ग दाखवला म्हणून ते मला अवॉर्ड देण्यात आला. कळलं का? तर हा दुसरा भाग होता. आणि तिसरा भाग म्हणजे त्याच वर्षी मी इकॉनॉमिक्स ऑफ नॉलेज हे CD देशमुख मेमोरियल लेक्चर दिलं. ज्ञानाचं अर्थशास्त्र. आणि त्यामध्ये विवेक 3 पानं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सवर. 1998ची गोष्ट सांगते मी, की आपल्याला कशा संस्था बनवल्या पाहिजे, कशी जागरूकता आणली पाहिजे, कसं आपला ज्ञानाचा वापर करून इतर राष्ट्र त्यातनं संपत्ती निर्माण करतात पण आपल्याला करता येत नाही, त्याच्याची स्ट्रॅटेजी काय करेल. 1998 म्हणजे आता किती वर्ष झाली? 26 वर्षापूर्वी हे केलेलं आहे. आणि ते जर मी पाहायला गेलो परत, तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अजून व्हायच्या आहेत असं मला दिसतं. इथे यायचं म्हणून मी तो परत पेपर वाचला. म्हटलं काही नवीन विचार वगैरे मांडूया आणि त्यातलं काय झालं आहे आणि काय झालं नाही. आणि 1998मध्येच बासमती पॅटर्नची लढाई पण झाली. म्हणजे 1998 वर्ष हे माझ्यासाठी किती महत्त्वाचं होतं हे पहा. त्याच्याशिवाय वेगळा एक हे झाला म्हणजे मी CSIचा डायरेक्टर जनरल होतो, 40 प्रयोगशाळांचा मुख्य. आणि 1995मध्ये मी जेव्हा डायरेक्टर जनरल झालो तेव्हा 2 प्रयोगशाळा एकमेकाशी बोलत नसत, आणि त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम, हा जो भाग होता त्यातला संघटन करणं, हा झाला. आणि 11 मे 1998ला आमचे बँगलोरला 40 याचे संचालक सगळे आले होते. आणि त्यावेळी आम्ही बँगलोर डिक्लेरेशन साईन केलं त्यांनी. इंडिया मॅटर्स टू अस, वी वॉन्ट टू मॅटर मोर टू इंडिया. कळलं का? किती छान हे आहे बघा. आम्ही म्हणजे सगळं संबंध एकत्र येण्याची ती भावना होती. आणि हे जे CSIचं ट्रान्सफॉर्मेशन आहे, जयंत नारळीकरांचं पुस्तक आहे सायंटिफिक एज, तर त्याच्यामध्ये त्यांनी भारताच्या 10
टॉपमोस्ट अचिव्हमेंट्स काय आहेत 20व्या शतकात. तर ते रामन आहेत, रामानुजन आहेत वगैरे, ग्रीन रिव्होल्युशन वगैरे आहे. त्याच्यामध्ये CSI ट्रान्सफॉर्मेशन हा एक भाग धरला जातो. हे सगळं 1998मध्ये झालं. गंमत आहे ना सांगत, तुम्ही माझी हे आत्मचरित्र लिहिलं, आपण त्या साराविषयी आपण लिहिलं आहे. तर त्याच्या 2-3 गोष्टी मला सांगायच्या होत्या. आपण पहिल्यांदा विचाराल मला, तुम्ही सायंटिस्ट होतात, म्हणजे पॅटर्नचं वेळ तुम्हाला कुठून लागलं? तर त्याच्यामागची एक कथा आहे. 1989मध्ये मी जेव्हा MCLचा डायरेक्टर झालो, 1991मध्ये आपलं लिबरलायझेशन आलं, ओपनिंग अप झालं. तोपर्यंत आपण क्लोज इकॉनॉमी. क्लोज इकॉनॉमीचा अर्थ काय की त्यामध्ये इनोव्हेशनला स्कोपच नव्हता. कॉपी करा, इम्पोर्ट सबस्टिट्यूशन करा. दुसऱ्या जगात कुणी काय केलं की आपण फास्ट कॉपीवर होतो. बरं का, फास्ट कॉपी, काही बाबतीत आपण फास्ट असतो. कुणी केलं की पटकन कॉपी त्याची आपण करायचं, आणि त्याच्यात आपल्याला अभिमान होता. त्याचा तोटा झाला असं म्हणत नाही मी, कारण त्या ड्रग अँड फार्मास्युटिकल्स आपण पाहिलं असेल त्यावेळी प्रोसेस पॅटर्न्स ॲक्सेप्टेबल होती, पण प्रॉडक्ट पॅटर्न्स नव्हती. त्यामुळे दुसऱ्यात मी काय केलं की आपण त्याची कॉपी करायचं, आणि त्याच्यामुळे जेनेरिक्समध्ये आज आपण फार्मसी ऑफ द वर्ल्ड असं जे समजलं जातं की त्याच्यामुळे. आता हा राईट टू कॉपी बैठक होती 55 पुण्यामध्ये. तर ते मला म्हणाले की तू ये आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांना उत्साहित कर, इन्स्पायर देम. सुरुवातीचं ओपनिंग ॲड्रेस तू दे. व्हॉट विल यू टॉक ऑन? मी म्हटलं आय विल टॉक ऑन फायटिंग इट इन द मार्केट प्लेस. अरे म्हणजे काय? तो म्हटलं हे बघा, तुम्ही स्ट्रॅटेजिक एरियाजमध्ये काम करता, तुम्हाला पैसे गव्हर्नमेंट देतं, पण ते सगळं तुमचं सिक्रेट असतं. त्यामुळे तुम्हाला कोणी प्रश्न विचारत नाही. मी ओपनमध्ये आहे. 1991मध्ये लिबरलायझेशन ओपनिंग अप झाल्यावर टॅरिफ बॅरियर्स खाली आल्या, आणि त्यामुळे आमची जी स्पर्धा आहे ती प्रोटेक्टेड इंडस्ट्री जी होती त्यांना 100%, 200% टॅरिफ बॅरियरने आपण प्रोटेक्ट केलं होतं, इम्पोर्ट ड्युटीज ठेवून. त्या सगळ्या ढासळल्या, आणि त्या ढासळल्यामुळे आपण जागतिक स्पर्धेत आता उतरलेलो. आणि या मल्टीनॅशनल्सची ज्यांची मिलियन्स ऑफ डॉलर्स बजेट्स आहेत आणि त्यांची 1% सुद्धा नाही आहे, त्यांच्याशी आम्हाला स्पर्धा करायची. आणि ती स्पर्धा आम्ही करू शकतो ऑन द पॉवर ऑफ आयडियाज आणि पॅटर्न. आणि त्यावेळी मला आठवतं मी पॅटर्न लिटरसी हा शब्द वापरला. पॅटर्न लिटरसी म्हणजे काय? लिटरसी म्हणजे काय? लिहिणं आणि वाचणं. सो यू रीड अ पॅटर्न इन सच अ वे दॅट यू कॅन बायपास इट. आणि मी, माझी आई आणि माझी पत्नी आणि माझा मुलगा अमेय तिथे होते, आणि एक पक्षी येऊन पडला आणि त्याचे पंख तुटला, तडफड होता बिचारा. तर आई धावत खाली गेली आणि तिने हळदीची पूल त्यात पाणी घेऊन ते आली आणि त्याला लावली, आणि तो पक्षी गेला 2 तासात. तोपर्यंत आम्ही त्याच्या प्रेमात पडलो होतो, आणि त्याला आम्ही तिथेच आमचं बाग होती तिथे त्याचं हे केलं. आणि नंतर मी आईला विचारलं, म्हटलं अगं हळदीची हळद जखमा बऱ्या करण्यासाठी मानवाला वापरल्या जातात, पण हे पक्षाला तू कसं काय वापरलंस? तिने दिलेलं उत्तर पण हां, ती अशिक्षित होती पण किती सुशिक्षित होती बघा, विजडम आपण ज्याला म्हणतो. ती म्हणाली सर्व जीवित जे आहेत, मग तो पक्षी असू दे, झाड असू दे, प्राणी असू दे, मासा असू दे, ते सर्वच आहे. केवढं मोठं तत्वज्ञान होतं हे माझ्या डोक्यात भरलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मी दिल्लीमध्ये बसलो होतो आणि टाइम्स ऑफ इंडिया वाचत होतो, तर तिकडे एन सुरेश नावाच्या एका रिपोर्टरने लिहिलं होतं की वूंड हिलिंग प्रॉपर्टीज ऑफ टर्मेरिक पॅटंटेड इन US. अरे म्हटलं हे काय? हे माझ्या आईला माहिती होतं, आईच्या आईला माहिती होतं. कळलं की नाही? कारण जिथे प्रायर नॉलेज असतं तिथे पॅटर्न करू शकत नाही. 3 गोष्टी असतात: नॉव्हल्टी, नॉन ऑब्वियसनेस अँड युटिलिटी. नॉव्हल्टी नसते जेव्हा आधी कोणीतरी केलेलं असतं. तर मला आठवतं मी सकाळी वाचलं आणि संध्याकाळी नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी NPL माझं भाषण होतं, हुसेन झहीर मेमोरियल ओरेशन, आणि मी डिक्लेअर केलं होतं की मी पडणार आहे म्हणजे अमेरिकेकडे, हे चुकीचं काम केलेलं आहे. आता हे किती डेंजरस होतं बघा. मी डायरेक्टर जनरल होतो CSIचा, म्हणजे सिनियर सायंटिस्ट, पण मी सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया होतो. त्याचा अर्थ काय? तुम्ही एकदा सचिव असला की मंत्र्यांच्या परवानगीशिवाय
काही करता येत नाही. पण मी कधीच इथून विचार केलेला नाही, इथून केला. मला इथली परवानगी पाहिजे होती की हे चुकीचं आहे, आपण भांडलं पाहिजे, आणि मी डिक्लेअर केलं. आणि हलकल्लोळ झाला, असं कसं करू शकतोस तू? पण देशाचा विश्वास होता आणि आम्ही ते केलं. आणि 12 महिन्यात आम्हाला ते पॅटर्न रद्द केलं. फार सोपं होतं ते. बासमतीचं कठीण होतं. हळदीचं पॅटर्न न झाल्यामुळे आर्थिक नुकसान झालं नसतं. कारण समजा तू धडपडलीस आणि तुझ्या आईने पाहिलं की तुला हे झाले, तर ते तिने असं म्हटलं नसतं की तिथे पॅटर्न टाईम तिला हळद लावणार नाही. तिला लावलीच असते. बासमतीचंच नव्हतं. टेक्सासमधली जी कंपनी होती त्यांनी टेक्समती नावाचं पॅटर्न केलं. 21 क्लेम्स होते त्यामध्ये. आणि ते जर पॅटर्न राहिलं असतं तर आपल्याला हजारो कोटीचं नुकसान झालं असतं. आपल्याला एक्सपोर्टच करता आलं नसतं. त्याचं कारण असं की ज्या गुणधर्माचं प्रॉडक्ट तुम्ही एक्सपोर्ट करू इच्छिता, यू कॅन्ट प्रोड्यूस, डिस्ट्रीब्यूट और सेल इट इन दॅट कंट्री द पॅटर्न. त्यामुळे तो एक जीवन मरणाचा प्रश्न होता त्याच्यामध्ये. आणि ते आम्ही जी फाईट केली ती वेगळ्या प्रकारची होती. आणि त्यातला महत्त्वाचा भाग, आणि यातनं सुद्धा फार शिकण्यासारखं आहे, आपण बासमती घेतो, किती छान वास येतो, पण तो वास कशामुळे, अरोमा कशामुळे, याचा कधीच आपण विचार करतो. त्या अमेरिकन कंपनीने ते शोधून काढलं. इट वॉज 2 acetyl 1 vinyl pyranidol 100 to 500 parts per billion. आणि तो क्लेम खोडून काढण्यासाठी मला CFTRI मध्ये अत्यंत एक्सपेन्सिव्ह इक्विपमेंट घ्यावी लागली. आणि त्याने मध्ये दाखवलं की आपल्या जुन्या सगळ्या व्हरायटी होत्या, त्याच्यात ते होतं. आणि आम्ही काय केलं त्यावेळी, युक्ती 21 याच्यामध्ये गेलो नाही आम्ही. फक्त 5. आता समजा आपल्याला एखादं मोठं घर पाडायचं आहे, त्याच्यावर बॉम्ब टाकण्याची आवश्यकता नाही आहे. 4-5 योग्य जागा बघा, ते स्फोट हे केलं की आपण येऊ. तसं आम्ही 5 वर्षात केला आणि त्यांनी सगळं पॅकेट रद्द झालं. हा तो भाग झाला. पण तर अशा प्रकारचं काम अजून होत नाही. तर आपलं जे व्हेंचर सेंटर आहे, जे मी 2006 मध्ये केलं होतं, त्याला राष्ट्रपतींनी बेस्ट इन्क्युबेटर म्हणून दिलं. तिकडे IP बरीच जनरेट होती कारण नवीन टेक्नॉलॉजीज, पण बाकीचं सगळं असं टिंकरिंग आहे. त्याच्यात आपण पुढे जाणं हे फार महत्त्वाचं आहे. पण त्यातलं मुद्राताई तुम्हाला एक सांगतो, मी तुम्हाला ॲक्सेस देईन की अवॉर्ड देताना आम्ही किती पॅरामीटर मोजतो, म्हणजे किती नंबर ऑफ पॅटर्न मिळाले, कसं सायटेशन मिळालं ते नव्हे, त्याच्या पलीकडे 25 पॅरामीटर्स आहेत. भारताला जर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये स्ट्रॉंग करायचं असेल तर 25 पॅरामीटर मी तुम्हाला ते देईन. तर तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही ते सगळे 25 पॅरामीटर बघा, आणि त्यामध्ये आपण कसं हे करू शकू, पुढे जाऊ शकू, कळलं नाही हे आपण त्याच्यामधलं नक्की पहा, हे मी सांगतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो, रवींद्र शास्त्री आहे तिथे. मला आठवतं त्यांच्यानी माझी भेट 9-10 वर्षापूर्वी झाली आणि त्यांनी ते विज्ञान वारकरी, मला ते हा शब्दच आवडला. त्याबद्दल त्यांचे व सर्व माध्यम प्रतिनिधींचेही आभार मानतो. तसेच या प्रज्ञा अतिशय आशयपूर्वक योग्य दिशादर्शक लोगो तयार करून दिला व इतर प्रसिद्धी साहित्य तयार करण्यासाठी श्री सुनील धोपाकर यांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. यांचेही मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. संस्थेच्या आर्किटेक्ट कॉलेजने अतिशय सुंदर अशी कोनशिला बसून दिलेली आहे. त्यांनी खूप आम्हाला मदत केली, त्यांच्याही आपल्या संस्थेच्या वतीने आभार मानतो. तसेच आपल्याकडे शिक्षणाधिकारी, सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची मी नावं घेत नाही, त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं, खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं. मी आपल्या सर्वांचा खूप खूप ऋणी आहे, आभारी आहे. आणि ह्या आभार प्रदर्शनानंतर आपला कार्यक्रम संपलेला आहे असे जाहीर करतो. धन्यवाद. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले विवेक सावंत, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर दिलीप डेरले यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील उत्तमराव ढिकले, संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास बापूराव मोरे, सभापती बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, उपसभापती देवराव बापूराव मोगल, सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे, चिटणीस अमित सिंग बोरसे, नंदकुमार बालाजी बणकर, विजय पगार आदी मान्यवरांसह सर्व विश्वस्त पदाधिकारी तसेच कर्मचारी वृंद, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. स्टार न्यूज करता रोहित गायकवाड, नाशिक.